कारण मला असं वाटलं की कधी नाही ते एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो. कोणी मागणीची वाट नाही बघितली मी ना कोणती उपस्थित त्यांच्या आयुष्यात तरी साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो. माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली. ठीक आहे. आणि मी तुमच्याशीच बोललो, शेतकऱ्यांशीच बोललो. आणि शेतकऱ्याची जी मागणी होती ती आज परत तुमच्या समोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य आहे मला सांगायचं. एक तर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. की शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली आहे. बरोबर आहे का चूक आहे? आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कसं तुम्ही आता? कारण हातातला सगळं पीक तर गेलंच. खरीप गेला तर रबी सुद्धा कसं घेणार? कारण जमीनच खरडून गेलेली आहे. मग आपलं दयावान सरकार केला. कारण मतचोरी हा सुद्धा विषय पोहोचलाय की नाही तुमच्याकडे? म्हणजे एकतर खोटं बोलायचं. अजित पवार तर वेगळेच सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो, पण आम्हाला पण अडचणी आहेत. आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय. जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय. त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय. तुम्ही असं बघा मी वेडा वगैरे काय बोलत नाही. मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय, एवढंच माझं म्हणणं होतं. पण आज तो शेतकरी हताशपणे बसलेला आहे. आज तुमचं कर्तव्य आहे की अडल्या शेतकऱ्याला आत्ता जर का या संकटाच्या खाईतून बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही. आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे. पण निदान ते जाहीर केलंय ते तरी द्या ना. मध्ये ते जे काय बोलले होते की खरडून गेलेल्या जमिनीला 3 का 3.5 लाख रुपये मनरेगात न देणार. 3.5 लाख रुपये. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही बाकीच्या मागण्या तुमचं बाजूला ठेवतो, पण त्या 3.5 लाखातले 1 लाख रुपये तरी दिवाळीच्या आत म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यात टाका. बाकीचं पुढचं बघू आम्ही. पण तेही नाही हेही नाही. मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत कराल, त्या मेहनतीचे रोजगार हमी योजना आहे ती, त्यातले पैसे तुम्हाला देणार. हे असं खोटं बोलणारं, मतचोरी करणारं. मतचोरी म्हणजे एक खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये घोळ करून सुद्धा मतांची चोरी. या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवटावंच लागेल. म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी न्याय देणार नाही. शेतकरी म्हणून एकवटवा. शेतकऱ्याची ताकद. अरे तुम्ही त्या मातीतला कोंब फोडता तर शेतकरी या सरकारला पाजर नाही फोडू शकत. या सरकारला पाजर नाही फोडू शकत. शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पाहिजे. आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करू नका. बाकी कोणी येऊ न येऊ. मी आज मत नाही मागायला आलो. मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला आलेलो आहे. लढा तुमचाच आहे. लढणार, न्याय मिळवून देणार. आणि हे जे काय आता विम्याचे पैसे वगैरे जे काही येतात नाही, आता हे जसं दिलं 6 रुपये मिळाले, 3 रुपये, हे सगळं एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना द्या. दत्तांची काय ओळख करून द्यायची गरज आहे? आता त्यावेळेला लढलो होतो, बाहेरून मतदार आणले आणि पराभव केला. तुम्ही असेच बसला. 20,000 मतदार हे मतचोरी बोलतो की हीच हे धडकपणाने सांगतायत. कोण काय वाकडे करणार? बाहेरून 20,000 मतदार घेऊन आलो आणि आम्ही जिंकलो. अरे लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे असं सांगतात. बरं आता बसल्याचं बसलाय. दे ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे. पण काळजी करू नका. ठीक आहे सरकार येतं सरकार जातं, पण तुम्ही आणि आम्ही जागच्या जागी राहतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभवाला येतील. ते आता दत्ता गोरडे बोलले ना, प्रशासनाच्या सगळ्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला. म्हणजे एक तर आसमानी खाल्ला सुलतानी आणि यांना आपली खुर्च्या काही सोडत नाही. आणि आज मी मराठवाड्यात फिरतोय. मुख्यमंत्री कुठे आहेत? कसं आहे बा? आहे ना बिहार मध्ये. आणि तिकडे बिहार मध्ये
सांगतायत की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे, हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे.